असे को आपण आहोत नांदेड येथील पूर्व सीमा भागातमध्ये आणि डोंगरावर आहोत. आपण मागचा माझा व्हिडिओ पाहिला असेल तळी म्हणून, तो पायथ्याशी होता. हा पायथ्याशी नाही, आपण डोंगराच्या पायथ्याशी होतो. आता आपण टेकडावर आलो आहे, उंचावर टॉपला आलो आहे. आणि हे पाण्याचं स्थान ठिकाण जे आहे इथनं सुरू होतं आहे. त्या ठिकाणी पाणी वाहत होतं. हे बघा स्टेबल दिसतं, स्थिर पाणी आहे या ठिकाणी. हे डोंगरावर आहोत आपण. जे तळी भाग पाहिला तो डोंगराखाली होता, पायथ्याशी वाहत होते, खळखळ वाहत होते. आणि या ठिकाणी शांत पाणी आहे. बघा हे डोंगरावर पाणी आहे आणि या पाण्याला कोल्याचं पाणी असं बोललं जातं. कोल्ह्याचं पाणी असं म्हटलं तसं हे आध्यात्मिक ठिकाण. म्हणजे आश्चर्य हेच आहे की डोंगरावर पाणी कसं. तर या ठिकाणी थोडंसं डबकं आहे, पुढे दाखवतो. या ठिकाणी पुढे आलात तर पाणी दिसत नाही. हा पाठ आहे पाण्याचा, हा मार्ग आहे पाणी. या ठिकाणी पाणी असं पावसात कदाचित या ठिकाणी वाहत येत असेल. या ठिकाणी पुन्हा पहा, या ठिकाणी पाणी पाहायला मिळतं. दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर झाडी दाट आहे. या ठिकाणी पाहू शकतात आणखी डबकं पाणी. नांदेडची पूर्व सीमा भागात आहोत, डोंगरेवर आहोत आपण डोंगरावर आहोत. आणि तळी जी होती ती पायथ्याची होती, त्या ठिकाणी पाणी खळखळ वाहत होतं. इथे स्टेबल आहे पाणी आणि इथनं पाणी आपल्याला पाहायला मिळतं. स्टेबल आहे, झरे आहेत या ठिकाणी, परंतु ते खळखळ वाहत नाही. आपण पाहू शकतो या ठिकाणी बघा झरे आहेत, पाणी येते बाहेर. मायक्रो दाखवण्याचा प्रयत्न करतो. हा बघा, हा पहा, हा झरा आहे आणि या ठिकाणी हे झरे वाहत जातात. आणि या ठिकाणी पाण्याचा मार्ग तयार झालेला आहे. हा पाण्याचा मार्ग या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. पाणी स्टेबल आहे, मंद संत गतीने स्लो वाहत आहेत झरे. पुन्हा एकदा मायक्रोवेव्ह दाखवतो. पहा, पाणी संत वाहत आहे. कारण टॉपवर आहोत आपण, डोंगराच्या वरच्या भागात आहोत. या ठिकाणी वरून हा मार्ग आहे पाण्याचा. आणि हे पाणी अशा पद्धतीने या ठिकाणी वाहत होतं. आणखी एक डबकं असं आध्यात्मिक महत्त्व आहे. कारण डोंगराच्या टॉपवर पाणी आहे, डोंगरेवर पाणी आहे आणि हा असा पाठ वाहत जातो खाली. खाली आणखी दाटी आहे, त्यामुळे तरीसुद्धा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे बघा पाणी वाहत आहे, संत पद्धतीने वाहत आहे. संत पाण्याचे झरे आहेत आणि तळी या ठिकाणी झरे आहेत ते फास्ट आहेत. जर त्यांचा वेग आहे आणि ह्यांचा वेग जास्त पकडतो तो म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर काळात जर आलो तर ह्याचा वेग जास्त असतो. या ठिकाणी पाहू शकतो संत पाणी वाहतात झरे. बघा पाण्याचा आवाज सुद्धा येतोय. त्याचा आवाज ऐका, पण ओळखता आहेत. आणि या ठिकाणाला कोल्याचं पाणी असं बोललं जातं, म्हटलं जातं. या ठिकाणी सुद्धा एक पाण्याचा डबका आहे, आपण पाहू शकतो. या ठिकाणी पाण्याचा डबका आणि दगडातनं वाहणारं पाणी पण दाखवतो. आवाज येतो त्याचा संत मंदिर चालू. आणि पुढे पण पाणी आहे ते बघा, दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अशा पद्धतीने हे पाणी टॉपवर आहे. गावातील गुढ रहस्यांच्या शोधात, गावातील आध्यात्मिक रहस्यांच्या शोधात, अर्थातच माझं गाव, यामध्ये मी प्रताप धुरी तुमची रजा घेतोय. पुन्हा भेटूया पुढच्या भागासह. जय हिंद, जय शिवराय.